नमस्कार मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांनो, पुढील 7 दिवसांत तुमच्या जीवनात आनंदाचा नगारा वाजणार आहे। 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या या 7 दिवसांत तुम्हाला नक्की मिळणार आहेत। त्या ऐकून तुम्ही आनंदाने उड्या माराल। कारण मित्रांनो, गेल्या 6 महिन्यात तुम्ही जितकं दुःख सहन केलं, जितक्या वेदना झेलल्या, तितकं सहन करणे ही काही साधी गोष्ट नाही। तुमच्या मेहनतीचं फळ मात्र दुसराच कोणी घेऊन जात होता। आयुष्य कासवाच्या गतीने पुढे सरकत होतं। पण हे 7 दिवस तुमच्यासाठी अनेक मोठ्या आनंदाच्या बातम्या घेऊन येणार आहेत। अनेक रखडलेली कामं आता पूर्ण होणार आहेत। पण मित्रांनो, सावध राहणंही तितकंच आवश्यक आहे। कारण या 7 दिवसांत काही पापग्रह तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतील। तुमच्याच काही चुका तुमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीला पुन्हा परत पाठवू शकतात। म्हणून या व्हिडिओमध्ये शांतपणे जाणून घेऊया की या 7 दिवसांत कोणत्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत आणि कोणती काळजी घ्यावी लागेल। मित्रांनो, हे 7 दिवस म्हणजे गेल्या 6 महिन्यात तुम्ही जे दुःख भोगलं, ज्या वेदना सहन केल्या, त्याचा हिशोब चुकता होण्याची वेळ आहे। त्या 6 महिन्यांची उणीव तुम्ही या 7 दिवसांत भरून काढाल। ग्रहतारे अतिशय सुंदर योग निर्माण करत आहेत। विशेषतः गुरु आणि शुक्र यांची युती तुमच्या भाग्यभावात तुमचं नशीब हिऱ्यापेक्षाही अधिक तेजस्वी बनवणार आहे। जे नशीब आतापर्यंत तुमच्यावर रुसलेलं होतं, जे तुम्हाला नेहमी रडवत होतं, तेच नशीब आता हिऱ्यापेक्षाही अधिक चमकदार होणार आहे। जे काम महिनोन्महिने पूर्ण होत नव्हतं, ते काम आता काही क्षणात पूर्ण होईल। गुरु आणि शुक्र 8 जून रोजी कर्क राशीत गुरुजवळ पोहोचतील। कुठे? तुमच्या भाग्यभावात, जिथे गुरु आधीपासूनच बलवान आहेत। आणि शुक्र त्यांच्या जवळ आल्यामुळे तुमच्या भाग्यात जी वाढ होईल, ती तुमच्यासाठी सोने पे सुहागा ठरेल। परंतु काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। कारण राहू आणि केतू बऱ्याच काळापासून तुम्हाला रडवत आहेत, भरकटवत आहेत। तुमच्या आयुष्यात असंतोष निर्माण झाला आहे। आनंदाच्या बातम्या मिळत असल्या, सर्व काही मिळत असलं तरी समाधान मात्र मिळत नाही। तुम्ही स्वतःलाच दोष देता, आयुष्यालाही दोष देता। कारण जे काही मिळत आहे ते तुम्हाला पुरेसं वाटत नाही। तुमची भूक कमी होत नाहीये, उलट वाढत चालली आहे। पण मित्रांनो, या 7 दिवसांत असे काही बदल घडतील जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील। आजपासून साधारण 5 ते 6 महिन्यांपूर्वी जेव्हा 2026 हे नवीन वर्ष सुरू झालं, तेव्हा तुम्ही स्वतःला एक वचन दिलं होतं। होय, तुम्ही स्वतःला म्हटलं होतं की आता मी फक्त स्वतःकडे लक्ष देईन। आता मी कोणालाही मदत करणार नाही। सर्वांना स्पष्टपणे नाही म्हणेन। माझं धन कोणाला देणार नाही आणि कोणाशीही विनाकारण जोडला जाणार नाही। कोणावरही फुकट प्रेम करणार नाही। कारण तुम्ही भोळे आहात। लोक तुमच्या भावनांचा फायदा घेतात। तुम्ही सहज प्रत्येकाशी जोडले जाता। लोक तुम्हाला भावनांमध्ये गुंतवतात, खोटी आश्वासनं देतात, तुमच्या अपेक्षा वाढवतात आणि शेवटच्या क्षणी त्या अपेक्षा मोडून टाकतात। असे अनेक धोके खाल्ल्यानंतर तुम्ही स्वतःलाच म्हटलं होतं, बस आता खूप झालं। मी खूप वेळ वाया घालवला। आता माझा सगळा वेळ स्वतःला घडवण्यासाठी, माझं करिअर घडवण्यासाठी वापरेन। पण काहीच दिवसात तुम्ही स्वतःला दिलेली ती वचने मोडली। पुन्हा तुम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलात। पुन्हा तुम्ही विनामूल्य सेवा देऊ लागलात। तुम्ही लोकांसाठी जितकं देता, त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीच मिळत नाही। तरीही तुम्ही मदत करत राहता। तुमच्या डोळ्यात अश्रू येतात। तुम्ही स्वतःलाच दोष देता। आयुष्यात नेहमी मागेच राहता। लोकांचं भलं करताना आपतेष्टांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकून जाता की तुमचं ध्येय अगदी जवळ असूनही तुम्ही ते गाठू शकत नाही। जर त्यावेळी तुम्ही स्वतःसाठी थोडी अधिक मेहनत घेतली असती, स्वतःकडे थोडं अधिक लक्ष दिलं असतं, तर ते ध्येय तुम्ही मिळवलं असतं। तुमचं स्वप्न पूर्ण झालं असतं। पण तसं झालं नाही, कारण तुम्ही आपतेष्टांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकून पडलात। जर तुम्ही त्यावेळी स्वतःची झोप उडवून घेतली असती, थोडंसं स्वार्थी बनलात असता, जो स्वार्थ जगात सगळ्यांमध्ये आहे,
पण तुमच्यात नाही, तर आज तुम्ही मोठमोठे मुकाम गाठले असते आणि अशा गोष्टी मिळवल्या असत्या ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसती. वृश्चिक राशीचे लोक स्वार्थी नसतात. जर त्यांनी थोडासा स्वार्थ स्वीकारला असता तर आज ते खूप पुढे गेले असते. रात्री झोपताना तुम्ही मोठमोठी स्वप्न पाहता, पण ती स्वप्नही लहान आहेत. त्यापेक्षाही मोठं तुम्ही प्राप्त करू शकता. कारण तुम्ही वृश्चिक राशीचे आहात. तुमचे स्वामी मंगळ आहेत. आणि सध्या मंगळ 6व्या भावात विराजमान आहेत, जो रोग, कर्ज आणि गुप्त शत्रूंचा भाव मानला जातो. तुम्हाला वाटतं मी तर सर्वांची मदत करतो, सर्वांचं भलं करतो. मग माझे शत्रू कोण असतील? पण हेच एक कटू सत्य आहे. सर्वात जास्त शत्रू तुमचेच आहेत आणि तेही साधेसुधे नाहीत. जर आपल्याला माहीत असेल की अमुक व्यक्ती आपला शत्रू आहे तर आपण सावध राहू शकतो. पण तुमचं आयुष्य गुप्त शत्रूंनी भरलेलं आहे. काही लोक बाहेरून काहीतरी वेगळं दाखवतात, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. तुमच्या आयुष्यात असे अनेक लोक आहेत जे तोंडावर आपलेपणाचं नाटक करतात, पण त्यांच्या मनात काय सुरू असतं याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शनी हे तुमच्या भाग्याचे निर्माते आहेत. ते तुमचं आयुष्य घडवण्याचं काम करतात. पण अडचण काय आहे? शनिदेवांना काय हवं असतं? त्यांना हे हवं असतं की तुम्ही फुकटात विनामूल्य लोकांची सेवा करू नये. शनी कधी कमकुवत होतात? जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करत नाही तेव्हा शनी कमकुवत होतात आणि तुमचे राशीस्वामी मंगळही कमकुवत होतात. एकंदरीत पाहिलं तर तुमच्या आयुष्यातील दुःख, वेदना, गरिबी आणि होणारा विलंब यामागचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही जितकं देता तितकं तुम्हाला परत मिळत नाही आणि तरीही तुम्ही लोकांना देतच राहता. मग ते लोकांवर प्रेम करणं असो, तुम्ही मनापासून प्रेम करता पण त्याच्या बदल्यात तुम्हाला तितकंच प्रेम मिळत नाही. तुम्ही लोकांसमोर प्रेमाची भीक मागता, माझ्यावर तरी प्रेम कर, माझ्याशी तरी मैत्री कर. पण समोरची व्यक्ती तुमची किंमत करत नाही. आणि हीच खरी समस्या आहे. तुम्ही जितकं देता तितकं तुम्हाला परत मिळत नाही. मग काय होतं? तुमचे स्वामी मंगळ आणि शनी तुमच्यावर नाराज होतात. शनी आणि मंगळ दोघांनाही हेच हवं असतं की तुम्ही स्वतःची किंमत ओळखा. लोकांनी तुमची किंमत केली किंवा नाही, पण तुम्हाला स्वतःची किंमत माहीत असली पाहिजे. तुम्ही जितकं देता तितकं जर तुम्हाला परत मिळत नसेल तर विनामूल्य सेवा करणे थांबवा. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की आता मी फक्त स्वतःचा विचार करेन, आता मी फक्त त्यांच्यासाठी समर्पित राहीन जे खऱ्या अर्थाने माझे आहेत, माझं भलं इच्छितात. मी जितकं देतो तितकंच जे मला परत देतात, फक्त त्यांच्यासाठीच मी स्वतःला झोकून देईन, त्या दिवशी समजून घ्या की शनी आणि मंगळ दोघेही तुमच्या बाजूने उभे राहतील. ते तुम्हाला त्वरित परिणाम देतील. पण जोपर्यंत तुम्ही जुनीच वृत्ती ठेवता तोपर्यंत काहीही होणार नाही. म्हणून ही कडू सत्यता स्वीकारा. तुम्ही जितकं देता तितकं जर परत मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण जर मिळत नसेल तर विनामूल्य सेवा बंद करणेच योग्य ठरेल. आता पुढील 7 दिवसांबद्दल बोलायचं झालं तर राहू आणि केतू बऱ्याच काळापासून आमनेसामने आहेत. केतू तुमच्या करिअरच्या भावात विराजमान आहेत. अनेक लोकांचे प्रश्न येतात की मला करिअरमध्ये प्रगतीच मिळत नाही, तर काही लोक सांगतात की माझ्या करिअरमध्ये खूप चांगली प्रगती होत आहे. मग तुमची रास तर एकच आहे. वृश्चिक राशीतील एका व्यक्तीला चांगली प्रगती मिळते आणि दुसऱ्याला अजिबात प्रगती मिळत नाही. असं का? कारण जेव्हा केतू करिअरच्या भावात बसतात तेव्हा त्या गोष्टींबद्दल जास्त विचारच करू नये. त्या क्षेत्राशी संबंधित फार अपेक्षा ठेवू नयेत. केतू ज्या ठिकाणी असतात त्या गोष्टीबद्दल जो व्यक्ती जास्त विचार करतो त्याला ती गोष्ट मिळत नाही. त्यामुळे सध्या तुम्ही तुमच्या करिअरबद्दल, कामाबद्दल, नोकरीबद्दल किंवा व्यवसायाबद्दल फार विचार करू नका. प्रगती का होत नाही, कधी होईल, हे करू का, ते करू का, अशा विचारांमध्ये अडकू नका. ते सर्व देवावर सोडून द्या. केतू तेव्हाच देतात जेव्हा तुम्ही त्या गोष्टीची चिंता करणं थांबवता. मग ते आपोआप देतात.
म्हणून लक्षात ठेवा, जास्त विचार करू नका. विचार करणं थांबवलंत तर गोष्टी आपोआप घडू लागतील. तुम्ही फक्त मेहनत करत राहा. तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. जास्त अपेक्षा ठेवू नका. केतूवर विश्वास ठेवा. मग केतू आपोआप करिअरमध्ये प्रगती देतील, मग तो व्यवसाय असो किंवा नोकरी. याशिवाय राहू कुठे बसले आहेत ते पहा. राहू 4थ्या भावात विराजमान आहेत. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की जेव्हा केतू देतात तेव्हा राहूच्या गोष्टी हिरावून घेतात. राहूशी संबंधित गोष्टी तुम्ही सोडून दिल्या तर केतूशी संबंधित गोष्टी मिळू लागतात. हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही थोडं घराबाहेर पडाल. थोडासा आरामाचा त्याग करावा लागेल. 4था भाव हा घर, कुटुंब, सुख आणि शांततेचा भाव आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही घर, कुटुंब आणि सुखसोयींच्या मोहातून थोडंसं बाहेर पडत नाही तोपर्यंत केतूही तुम्हाला करिअरमध्ये प्रगती देणार नाही. म्हणून जोपर्यंत राहू केतूची ही स्थिती आहे तोपर्यंत घरपरिवाराबद्दल फार विचार करू नका. त्यांच्याबद्दल अतिमोह ठेवू नका. सुखसोयींमध्ये जास्त गुंतून राहू नका. थोडंसं त्यातून बाहेर पडा. मग आपोआप करिअरमध्ये प्रगती होईल. याशिवाय मंगळ रोग, कर्ज आणि शत्रूंच्या भावात विराजमान आहेत. जेव्हा मंगळ इथे असतात तेव्हा तुमचा विजय निश्चित असतो. कुठे? कर्जावर. वृश्चिक राशीला एकदा कर्ज लागलं की ते सहज सुटत नाही. पण सध्याचा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील. आता पैशांवर थोडं नियंत्रण ठेवायला हवं. कारण वृश्चिक रास खूप मोकळेपणाने खर्च करते. मंगळ त्यांचे स्वामी आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च करणं थांबवा. म्हणजेच जिथे 5 रुपयांची गोष्ट आहे तिथे तुम्ही 10 रुपये खर्च करता. हे चुकीचं आहे. थोडं नियंत्रण ठेवलं तर कर्जही कमी होईल. गुप्त शत्रूंशी लढण्यासाठी तुमचे राशीस्वामी मंगळ तुम्हाला मदत करणार आहेत. शनी तुमच्या पंचभावात आहेत. जेव्हा शनी पंचभावात असतात तेव्हा प्रेमसंबंध खूप चांगले चालतात. पण त्यासाठी तुम्ही गंभीर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या प्रेमजीवनाबद्दल गंभीर असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला ठरेल. आणि जर समोरची व्यक्ती चुकीची असेल, फक्त वेळ घालवत असेल, तर ती व्यक्ती सुद्धा गंभीर होईल. इथे शनी आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. संततीबाबतही तुम्हाला थोडंसं गंभीर व्हावं लागेल. शनी ज्या ठिकाणी बसले आहेत त्या विषयात थोडं गांभीर्य आणा. थोडा विचार करा आणि तिथे न्यायप्रिय व्हा. जिथे शनी आहे तिथे कोणतंही चुकीचं काम करू नका आणि शॉर्टकटचाही अवलंब करू नका. शनी कुठे आहेत? संततीच्या भावात आहेत. म्हणजेच तुमच्या पंचभावात आहेत. त्यामुळे संततीशी संबंधित गोष्टी चांगल्या, शिस्तबद्ध आणि अनुशासित असायला हव्यात. मुलांवर तुमचे विचार जबरदस्तीने लादू नका. हे लक्षात ठेवा. आता गुरु आणि शुक्र यांच्याबद्दल बोलायचं झालं तर वृश्चिक राशीचं भाग्य असं असतं की जर त्याने साथ दिली तर तुम्ही मोठमोठे मुकाम गाठू शकता. पण जेव्हा भाग्य साथ देत नाही तेव्हा माणूस पुन्हा उभाही राहू शकत नाही. तो जिथे असतो त्यापेक्षाही खाली जाऊ शकतो. म्हणून एकंदरीत जर तुम्ही तुमचं भाग्य समजून घेतलं तर तुम्ही खूप मोठं यश मिळवू शकता. तुमच्या राशीत असे काही काळ येतात की प्रत्येक पावलावर संधी मिळते. असा एक काळ येतो जेव्हा चारही बाजूंनी आनंद मिळतो. मानसन्मान, धनदौलत, यश सर्व काही मिळते. त्या काळात जर तुम्ही झोपेचा त्याग करून मेहनत घेतली आणि जे मिळवायचं आहे ते मिळवलं तर ती संपत्ती आणि यश तुमच्या 7 पिढ्यांपर्यंत टिकू शकतं. पण जर त्या काळातही तुम्ही आपतेष्टांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहिलात तर वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. कारण वेळ कोणाचाही कायमचा साथीदार नसतो. त्यामुळे जेव्हा तुमचा काळ चांगला असेल तेव्हा त्याचा आनंद घ्या आणि त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि जेव्हा थोडासा वाईट काळ येईल तेव्हा संयम ठेवा. त्यावेळी स्वतःला सोडून देऊ नका, स्वतःला सावरून ठेवा. कारण वृश्चिक राशीचे लोक थोडे लवकर तुटून जातात. ते लवकर विखुरले जातात. त्यामुळे स्वतःला सावरून घ्या कारण तुमचं आयुष्य खूप चांगलं असतं. काही काळ वाईट असतो
पण नंतर चांगलाही काळ येतो. आणि जेव्हा चांगला काळ येतो तेव्हा झोपेचा त्याग करून कामाला लागलं पाहिजे. आणि सध्या काळ खूप चांगला सुरू आहे. गुरु आणि शुक्र तुमच्या भाग्यभावात आहे. गुरु शुक्र यांची ही युती तुम्हाला त्या गोष्टी मिळवून देईल ज्या मागील काळात तुमच्या हातातून निसटल्या होत्या. जी स्वप्न तुटली होती ती आता पूर्ण होणार आहे. जी कामं तुम्ही सोडून दिली होती आणि स्वतःला म्हटलं होतं की हे आता होणारच नाही, हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, ती कामं पुन्हा सुरू करा. ती पूर्ण होतील. गुरु हे बुद्धीचेही देवता मानले जातात आणि न्यायप्रिय शनी यांचे मित्रही मानले जातात. त्यामुळे गुरु आणि शनी यांच्यातही एक संबंध आहे. याशिवाय गुरु आणि शुक्र यांची युती, शुक्र खूप काही देण्यासाठी ओळखले जातात. पण शुक्र काही गोष्टी हिरावूनही घेतात. काय हिरावून घेतात ते आधी ठरवूया. जेव्हा शुक्र भाग्यभावात गुरुसोबत बलवान स्थितीत असतात तेव्हा ते तुमच्याकडून थोडासा आराम हिरावून घेतात. म्हणजेच तुम्हाला मेहनत करावी लागेल. अशी काही कामं करावी लागतील ज्यात घाम गाळावा लागेल आणि बुद्धीचा वापर करावा लागेल. ते तुम्हाला शांत बसू देणार नाहीत. शुक्र तुम्हाला निवांत बसू देणार नाहीत. हे लक्षात ठेवा. तुम्हाला सुखशांतीच्या क्षेत्रातून थोडंसं बाहेर पडावं लागेल. जर तुम्ही असा विचार करत असाल की मी झोपून झोपून मोठमोठे मुकाम मिळवेन तर या काळात तसं होणार नाही. झोपेचा त्याग करा आणि सक्रिय व्हा. आता आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर बुध अष्टम भावात आहे. त्यामुळे मनात खूप चिंता आणि तणाव निर्माण होऊ शकतो, विशेषतः भविष्यासंदर्भात. रात्री तुम्ही आयुष्याबद्दल खूप विचार करू शकता. काही नकारात्मक विचारही येऊ शकतात. त्यामुळे त्यावर थोडं नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर तुमच्या चिंता तुम्हाला झोपू देणार नाहीत. आणि झोप पूर्ण झाली नाही तर आरोग्याच्या समस्या वाढतातच. सांध्यांचं दुखणं, मनगटांचं दुखणं, पायांच्या घोट्यांचं दुखणं, मायग्रेन, कंबरेच्या खालच्या भागातील वेदना अशा समस्या तुम्हाला मागील काही काळात जाणवत होत्या. गॅस आणि ॲसिडिटीचाही त्रास अनेकांना बराच काळापासून होत आहे. काहींना हा त्रास खूप दिवसांपासून आहे. पण आता हळूहळू सुधारणा दिसून येईल. जर या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. जर या आठवड्यासाठी एक अचूक उपाय सांगायचा झाला तर या आठवड्यात शुक्रवारी तुम्ही लहान मुलींना, छोट्या कन्यांना पांढऱ्या माव्याची मिठाई वाटा. त्यामुळे शुक्र बळकट होतील. सध्या शुक्र तुमच्या भाग्यभावाचे स्वामी असून गुरुसोबत बलवान स्थितीत आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळणार आहेत. वृश्चिक राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा. तुम्ही जे दुःख सहन केलं, जे अश्रू गुपचूप पुसले, त्याचा हिशोब आता नियती चुकता करणार आहे. पुढचे 7 दिवस तुमच्यासाठी मोठे बदल, नवीन संधी आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येऊ शकतात. फक्त स्वतःची किंमत ओळखा, मेहनत सोडू नका आणि योग्य संधी हातातून जाऊ देऊ नका. कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि मनापासून एक इच्छा व्यक्त करा. कदाचित हीच ती वेळ असेल जेव्हा तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. धन्यवाद. हर हर महादेव.